नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपण टेरेसला गेलेलो आहोत आणि खूप सारे आळू आलेले आहे. हे 2-4 दिवस झाले सारखा पाऊस पडतोय, तर आळू एकदम मोठी मोठी पाने झालेले आहेत. म्हटलं आता आळू काढून घ्यावी. ऊन होतं म्हणून ते पिवळी दिसत होते. आता खाली आणल्याच्या नंतर खूप हिरवीगार आहेत पाने. बघा किती हिरवीगार आहेत. आता आपण आळूच्या पानाची भजी बनवणार आहोत. वडी खाऊन खूप कंटाळा आला. 8-15 दिवसाला मी वडी बनवते, आळू वडी, कारण खूपच माझ्याकडं आळू आहे. तर आज आपण भजी बनवणार आहोत, आळू भजी. चला तर आता स्वच्छ धुवून घेऊया. दांडे काढून झालेले आहेत. आता मध्यभागी पानावर पान ठेवलेलं आहे आणि मध्ये चीर करून आपण आडवे आडवे पाने कापून घेणार आहोत, कारण आपल्याला भजी बनवायची आहे. अशा प्रकारे आता आडवे कापून घेऊया आपण. छोटे छोटे तुकडे केलेले आहेत अशा प्रकारे. आता आपण मीठ मिरची लसूण वाटून घेऊया, म्हणजे चटणी बनवून घेऊया. खूपच टेस्ट लागते लसूण आणि मिरचीमुळे, मिठामुळे. अशा प्रकारे असा खरडा बनवलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला जसे कुरकुरीत भजी बनवायचे आहेत तसं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि सैलसरच आपल्याला ठेवायचं आहे पिठाचं मिश्रण. अशा प्रकारे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता चिरलेला आळू टाकून देणार आहोत आणि अशी कुरकुरीत भजी काढणार आहोत. पीठ मिक्स करून झालेलं आहे चांगलं. कापलेला आळू आपण त्यामध्ये टाकून देऊया आणि चांगला मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आणि हा आळू गावरण आहे, खूपच हिरवागार आहे आणि मस्त आहे. आता हे भजीचं तेल आहे म्हणून त्यामध्येच मी आळू भजी काढून घेणार आहे. असे छोटे छोटे आपल्याला आळू भजी काढून घ्यायची आहेत. किती मस्त झालेले आहेत आपले आळू भजी, तुम्ही बघू शकता. वरण भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते ही आळू भजी आणि एकदम कुरकुरीत झाले. आपण तशीही खाऊ शकतो चहाबरोबर. बघा किती मस्त झालेले आहेत कुरकुरीत आपले आळू भजी. पुन्हा एकदा टाकलेले आपण काढून घेऊया. मस्त झाले आहेत ना आपले आळू भजी. सर्व भजी काढून झालेले आहेत आपले आळू भजी, कुरकुरीत. तुम्हाला जर माझे आळूच्या पानाची भजी आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. वडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे आपण आळूच्या पानाची भजी करू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.